हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इकडे मान्याचं जे टर्टलचं शेड होतं ते बनवून झालं होतं, छान सुकलं होतं, एक दिवस आधी बनवलेलं होतं. आता त्याला फक्त फायनल टच करायचं बाकी होतं. तर इथे मलांगसाठी पण कॉस्ट्यूम होता, तो रेडीमेड आम्हाला मिळाला नाही, तर त्याच्यासाठी मला वेगळं पेंटिंग करावं लागलं असतं. तर फायनली त्याचंसुद्धा मिळालं आहे. मान्यासाठी कॉस्ट्यूमचं असं होतं की ब्राऊन कलरचं टी शर्ट, ब्राऊन कलरचं लेगिन्स आणि ब्राऊन टर्टल असं या हिशोबाने आम्ही ते शेड बनवलं होतं. आता त्या शेडसाठी ना हातामध्ये तिला अडकवण्यासाठी अशा रश्या वगैरे बांधल्या मेजरमेंट करून. आता त्या रश्या वाईट दिसून नाहीत बांधल्यानंतर, म्हणून आता फक्त त्याला कलर करायचा बाकी आहे. छान पद्धतीने असं शेड बनवून झालेलं आहे. तर आता त्याला कलर करूया. तर रात्रीचे 12 वाजलेत आणि मुलं झोपल्यानंतर मी हे काम करते. तर आता हे फटाफट ह्याला कलर करून घेते ब्लॅक आणि ब्राऊनमध्ये, आणि नंतर तुम्हाला दिसेलच बाकीची तयारी. Next day. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ॲक्च्युली शाळेत जायचं होतं. दोघांची बस येते 9:45 आणि 8 वाजले तरी मुलं उठायला तयार नव्हते, त्यामुळे घाईघाई चालली होती. तर मला म्हटलं अशा पद्धतीने सूट घातल्यानंतर तो दिसत होता आणि ॲक्च्युली तो खूप दमलेला, कारण की रात्री त्याला अचानक 103 वगैरे ताप आलेला होता. तर मान्य पण इथे रेडी झाले. तिला हँडसॉक्स मोजे आणले होते, त्याला आम्ही ब्राऊन कलर केला, थोडंसं शेडिंग केलं त्याला, असं ग्रेइश किंवा असं मळकट दिसेल, जेणेकरून ते टर्टलचे हात किंवा पाय वाटतील अशा पद्धतीने. तर ते सगळे चेक वगैरे करून झाल्यानंतर फायनली तिचा लूक तयार झाला होता.